यानंतरची बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये सध्या मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। हुडकेश्वर भागातील नरसाळा परिसरामध्ये पूरस्थिती आता निर्माण झालेली आहे। आपत्ती व्यवस्थापन पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत। घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना आता बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न आता युद्धपातळीवर सुरू आहे। नागपुरातली ही दृश्य पाहतोय आपण। अशा पद्धतीने आता पूर परिस्थिती आता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे। हुडकेश्वर परिसरातील नरसाळा या एरियामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पूर परिस्थिती जी आहे इथे निर्माण झालेली आहे। महानगरपालिका असेल किंवा NDRFची टीम असेल त्यांच्याद्वारे जे आहे बोटीद्वारे हे इथल्या लोकांना जे आहे रेस्क्यू केलं जात आहे। काही घरं आहेत त्या ठिकाणी जे पहिल्या माळ्यावर जी लोक आहेत ते रात्रभरापासून ते आहेत गेलेले आहेत आणि आज सकाळ होण्यापर्यंतची ते वाट बघत होते जेणेकरून त्यांना रेस्क्यू करण्यात येईल। आणि सकाळपासून जे आहे रेस्क्यू करताना आपण इथे पाहतो आहोत 5 ते 6 जणांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे अजून काही जण जे आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता तिथे बघू शकता ते बोट जी आहे ती त्या घरी गेलेली आहे। हा जो एरिया आहे या एरियाच्या लगत जे आहे एक मोठा जो आहे नाला आहे आणि तो नाला जो आहे तो त्यामुळे जो आहे पूर परिस्थिती जी आहे इथे निर्माण होताना जी आहे आपण पाहतो आहोत। आणि अशा पद्धतीने जे आहे सगळा इथला जो सखोल भाग आहे तो पाण्याने जो आहे पूर्ण टुंब होताना आपण पाहतो आहोत। आणि याच पद्धतीने जर पाऊस जर येत राहिला मागील 3 दिवसापासून जो आहे हा पाऊस जो आहे तो येतो आहे आणि संपूर्ण नागपूरचा जो सखोल भाग आहे तिथे पूर परिस्थिती निर्माण होताना आपण पाहतो आहोत। मात्र नागपूरचा अंबाझरी तलाव जो आहे तो अजूनपर्यंत भरलेला नाही। त्यामुळे नागपूरच्या शहरी भागात जे आहे सध्या तरी कुठलाच पूर परिस्थिती निर्माण झालेला नाही। मात्र हा जो भाग आहे हा नागपूरच्या बाहेरचा थोडा साईडला जो भाग येतो त्यामुळे इथे सखोल भाग असल्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही निर्माण होताना आपण पाहतो आहोत। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।